पालिकेमध्ये विशेष सात समित्याचे या ठिकाणी सभापती निवडीसाठी आज इच्छुक फॉर्म भरण्यात आले। सर्वांना सर्व सदस्यांना समान संधी या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सभापतींना कसं न्याय देता येईल आणि सर्वांना कसं न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी इच्छुकांनी फॉर्म भरलेला आहे। त्यात स्थापत्य समिती सभापतीसाठी चिप्पा विजय भोमैया यांचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। वैद्यकीय सहाय्यक आरोग्य समितीसाठी खटके सुनील पांडुरंग यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। काहीतरी आपण प्राधान्यक्रमाने देणार आहोत। तर आता सगळ्यांनी ज्या ज्या कमिट्यावरती आपली निवड होईल त्या कमिट्यावरती हा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। त्यामुळे कोणीही आपली नाराजी न दाखवता प्रत्येकाला ही संधी मिळणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। आणि काही जण आता विशेष समितीचे जे सदस्य निवडले होते त्याच्यातनं सभापतीसाठी त्या पद्धतीने जे नगरसेवक ॲक्टिव्ह आहेत, चांगलं काम आहे, असं सगळ्या पार्टीने एकत्रितपणे विचार करू म्हणजे महापालिकेतले सर्व कॅबिनेट, शहराध्यक्ष आणि सर्वांना विश्वासात घेऊन या संदर्भातल्या या निवडी केलेल्या आहेत। निश्चितपणाने या समित्या ज्या होतात ते वर्षानुवर्ष या समित्या आपण करतो, पण या समितीचं कामकाज प्रभावशाली होण्यासाठी आता आमची जी बैठक झाली त्याच्यात असं आम्ही ठरवलं की या समितीच्या वारंवार बैठका व्हाव्यात। सभागृहाकडे येणारे विषय त्या समितीत असलेल्या आणि जे प्रसिद्ध झाले त्या सदस्यांना बाहेर काढून म्हणजे समाविष्ट करण्यात आले। याच्यामध्ये सत्यता आहे का? नाही, तसं काय नाही आहे। सर्वांना समान संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नवीन सदस्य प्रत्येक एक वर्षाची कमिटी असणार आहे आणि प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे आणि दरवर्षी प्रत्येकाला समिती मिळणार आहे। ही समिती आहे ती एक वर्षासाठी असते। परत कुठं बदलता येते? महापौरांना प्रश्न आहे माझा, सदस्य निवडीचे जे काही प्रक्रिया पार पाडली त्या सदस्यामध्ये सदस्य नाव 2 नावं बोलवण्यात नाही, तसं कुठलेही त्यात या ठिकाणी केलं नाही। तुम्ही वाटलं तर प्रोसिडिंग बघू शकता। यात आपण कुठलेही नाव बदललेलं नाही।